श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. स्वामी समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया. तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय हवंय? तुमच्या आयुष्यात तुमचं धैर्य काय आहे? मित्रांनो, काय तुम्ही हे सगळे प्रश्न कधी स्वतःला विचारले आहेत का? तुम्ही स्वतः कधी स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का? खरं बोलायला गेलं तर लोकांना माहितीच नसतं की आपल्याला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे. आयुष्यात कोणतंही धैर्य न ठेवता काही जण आयुष्य जगत आहेत. मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःबरोबर वेळ घालवला आहे का? या धावत्या आयुष्यात तुम्ही पूर्णपणे हारून गेला आहात. तुम्ही पूर्ण आयुष्य याच आशेवर जगत आहात की एक दिवस तरी आपलं आयुष्य आपण चांगल्या प्रकारे जगू शकू. मित्रांनो, आयुष्य संपून जात आहे, पण आयुष्याची धावपळ मात्र कमी होत नाही आहे. काय तुम्ही या परिस्थितीत आयुष्य जगत आहात का? तर मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही आज आयुष्य जगत नाही आहात तर तुम्ही उद्या सुद्धा आयुष्य जगू शकणार नाहीत. कारण तुमचा उद्याचा दिवस तुमच्या आजच्या दिवसातूनच जन्म घेत असतो. त्यामुळे भविष्याची वाट पाहणं हे आजपासून थांबवा आणि आजचा दिवस चांगला घालवा आणि क्षणाक्षणात लपलेला आनंद ओळखायला शिका. मित्रांनो, जो आज आनंदी नाही तो कधीही आनंदी होऊ शकत नाही. जो आज आनंदी राहायला शिकला आहे आणि या क्षणी त्याचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे. त्यामुळे रोज आनंदी राहायला शिका. मित्रांनो, स्वतःला ओळखा की तुम्ही कोण आहात. मित्रांनो, लोक म्हणतात आनंदी कसं राहायचं? तर मित्रांनो, आपल्या आयुष्यातील दुःख फक्त आपल्यालाच माहिती असतं. खरं तर तुमची चूक ही आहे की तुम्ही स्वतः तुमच्या दुःखांना घेरत आहात. आता तुम्हाला आनंदाने स्वतःला ओळखण्याची गरज आहे. आता तुम्हाला स्वतःला स्वतःशी ओळखण्याची गरज आहे. कोणत्याही कारणाशिवाय नेहमी आनंदी कसं राहायचं हे अध्यात्म आपल्याला शिकवतं. मित्रांनो, इतर कोणत्याही मनुष्याशिवाय किंवा बाहेरच्या इतर कोणत्याही आनंदाशिवाय स्वतःला आनंदी कसं ठेवावं हे स्वतःच्या शक्तींना जाणून द्या. परिस्थिती कशीही असो, पण त्या परिस्थितीमध्ये स्वतःला ओळखायला शिका. जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता. फक्त मित्रांनो, तुमच्या विश्वासावर विश्वास ठेवायला शिका. फक्त मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. मग तुम्हाला जीवनात काय हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता. पण माझ्या आयुष्यात फक्त दुःखच लिहिलं आहे, असा जर विचार आपण करत राहिलो तर दुःखातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही. आणि जर तुम्ही प्रत्येक दुःखावर मात करू शकलात किंवा मी प्रत्येक दुःखावर मात करू शकतो असा विश्वास जर तुम्ही तुमच्या मनात जागृत केला असेल तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कोणतेच दुःख टिकू शकत नाही. तेव्हा तुमची शक्ती जागृत करा आणि जीवनात तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, त्यासाठी प्रयत्न करा. ते तुम्हाला नक्कीच मिळेल. पण त्यासाठी रोज एक काम करा. रोज फक्त 15 मिनिटं स्वतः सोबत घालवा. स्वतःला समजून घेण्याचा, स्वतःला जाणून घेण्याचा, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय? तुमच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे? कोणते दुःख आहे
कोणती भीती तुम्हाला नेहमी सतावत आहे? मित्रांनो, हेच तुम्हाला बघायचं आहे. तुमच्या हृदयाच्या खोलात तुम्ही स्वतः डोकावून पहा आणि तुम्हाला कोणत्या वेदनांचा त्रास होतोय किंवा हे सर्व तुमच्यामध्येच का चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर मित्रांनो तुमचं लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जितके तुम्ही स्वतःला शिकू शकाल तितकेच तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकाल. कारण ज्याने कधीही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्याने कधीही स्वतःसोबत वेळ घालवला नाही. तो व्यक्ती नेहमी आयुष्यात आनंदी राहू शकत नाही. मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्याच दिवसापासून तुम्ही आनंदी राहायला शिकाल. कारण मित्रांनो, तुम्हीच तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करू शकता. फक्त तुम्हीच तुमच्याशी उत्तम मैत्री टिकवू शकता आणि या जगात फक्त तुम्हीच तुमच्या आनंदाची सर्वात जास्त काळजी घेऊ शकता. त्यामुळे मित्रांनो, स्वतःला ओळखा की तुम्हाला काय हवंय. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. सहनशीलतेची मर्यादा जेव्हा संपते तेव्हाच मन कणखर बनतं आणि अशा मनावर पुन्हा कोणत्याही सहानुभूतीचा परिणाम होत नाही. मित्रांनो, कोणतेच कार्य मार्गात अडथळे आल्याशिवाय ते पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये. म्हणूनच त्या परमेश्वरानं मैत्रीचं नातं निर्माण केलं. कारण मैत्री ही जगातील एकमेव नातं असं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं आहे. मित्रांनो, समर्थ म्हणतात, जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे. कुणी उपाशी तर कुणी तुपाशी, हा तर नियतीचाच डाव आहे. लढला तो जगला आणि हारला तो संपला, इथं तर फक्त जगण्याला भाव आहे. मित्रांनो, कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी 2 प्रमुख गुणांची आवश्यकता असते. एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरा म्हणजे धाडस करण्याचे सामर्थ्य. मित्रांनो, धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. मित्रांनो, जबाबदारीला जात, धर्म, दिवस रात्र, ऊन पाऊस, लहान मोठं असं काहीच माहित नसतं. ती फक्त येऊन पडते. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्त असतं. समर्थ आपल्या भक्ताला म्हणतात, रस्ता सुंदर असेल तर नक्कीच विचारा, तो रस्ता नेमका कुठे जातो. पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघूच नका, त्या रस्त्यावर चालत जा. मित्रांनो, समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका, मग ते जवळचे असोत किंवा दूरचे असोत. मित्रांनो, संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस पुन्हा सत्य जाणून घेण्याचा खटाटोप करत नाही. अनुभवाच्या पायऱ्या कच्च्या राहिल्या की जीवनाचंही समीकरण चुकतं आणि मग आयुष्याच्या गणिताचं उत्तरही चुकतं. म्हणूनच मित्रांनो, अनुभवाची पायरी कच्ची राहू देऊ नका. आयुष्यात काही गोष्टी जरी प्रयत्न करून मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभवही बरंच काही शिकून जातो. मित्रांनो, वेळ खूप मोठी आहे, खूप शक्तिशाली आहे, खूप बलवान आहे. वेळ जेव्हा न्याय करते
तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते. काही गोष्टी पैशा वाचून अडतात तर काही गोष्टी माणसां वाचून नडतात. म्हणूनच जीवनात फक्त पैसा असून चालत नाही, तर काही जीवाभावाची माणसं सुद्धा सोबत असावीच लागतात. मित्रांनो, आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखमा लवकर बऱ्या होतात. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. आणि हेच खरं आहे. मनाच्या ताकदीची त्रिज्या कळाली की मनानं आखलेल्या वर्तुळामध्ये कुणाला बसवायचं आणि कुणाला काढायचं हे ठरवता येतं. मित्रांनो, काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. सर्व गोष्टींचा अचूक निर्णय केल्याशिवाय तो शांत बसत नाही. सत्यवादी माणसाच्या मनात कसलीच भीती नसते आणि खटाटोप करणाऱ्यांच्या मनात भीतीशिवाय काहीच नसते. मित्रांनो, कधी कधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचा साधा स्वभाव खूप महागात पडतो. काही कामं सहनशक्तीच्या जोरावर पार पाडावी लागतात. मित्रांनो, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सामर्थ्य उपयोगी पडत नाही. समर्थ म्हणतात, जीवनात अशक्य असं काहीच नाही. फक्त जे गेलं आहे ते सोडून द्या आणि जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. काही माणसं त्यांच्या जागी बरोबर असतात. कधी कधी आपल्याच अपेक्षा चुकतात. आपण एखाद्या माणसाकडून विनाकारण अपेक्षा करतो आणि त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही की आपला अपेक्षाभंग होतो. मित्रांनो, आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग कधीच येत नाही. चांगलं काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांनाच असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते. जर तुला नाव कमवायचं आहे तर तू पुढं गेलंच पाहिजे. मग बदनामी करणारे कितीही येऊ देत, तू त्यांना बघू नकोस. जेव्हा वाघ रस्त्याने चालतो तेव्हा कुत्रीही भुंकतातच, पण त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे न बघता आपणच आपला मार्ग सोपा करत जायचं. पुढं एक एक पाऊल आपण टाकत जायचं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनातील गाडीचे इंधन असतात, ज्यांच्यामुळे आपली गाडी प्रगतीच्या दिशेने सुसाट पळते. संत तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण मित्रांनो, तुमच्यातल्या चुका दाखवण्याची क्षमता फक्त निंदकांमध्येच असते. किंबहुना निंदकच तुमच्यातील उणीवा तुम्हाला दाखवत असतात. जर तुमच्या आजूबाजूला निंदक लोक असतील तर त्यांना धन्यवाद द्या, कारण त्यांच्यामुळे तुमच्यातली कमी, तुमच्यातील उणीवा, तुमच्यातल्या चुका तुम्हाला कळू शकतात आणि तुम्ही ती चूक सुधारून पुन्हा यशस्वी होऊ शकता. आणि मित्रांनो, यशस्वी होण्याचा हा एक सोपा मार्ग आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. समर्थ म्हणतात, प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं आहे. कधी योग्यता नसताना मिळतं तर कधी चूक नसताना निघून जातं. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपून जातो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त त्याच्या सोबतीचा असतो. म्हणूनच सोबत कोणाची आहे या गोष्टीला फार महत्त्व आहे. मित्रांनो, म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पोळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. सहवासाचा आनंद हा पैशात मांडता येत नाही. देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र
खूप मोठं देतो. ज्या नात्यांचं गणित योग्य पद्धतीने जुळवता येतं त्याच्या आयुष्यात आनंदाची आणि सुखाची बेरीज कधी चुकत नसते. आणि जो फक्त पैशांचं गणित जुळवण्याला प्राधान्य देतो त्याच्या आयुष्यात आनंद आणि सुख कितीही पैसा असला तरी कायम वजा होत जातं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, आपला संकटाचा काळ हा ठरलेला असतो आणि ते संकट कधीच कोणाकडे मुक्कामाला येत नाही. उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा नक्कीच विसर पडतो. मित्रांनो, विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण तो विश्वास सावधपणे ठेवा. कारण कधी कधी स्वतःच दात पण जीत चावत असतात. नाती खूप असतात पण कोणीच कोणाचं नसतं. खरं तर फक्त एकच नातं असतं, ते म्हणजे नवरा आणि बायकोचं. मित्रांनो, देवाकडून असलेली आशा कधी सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणतीही अपेक्षा ठेवू नका. चांगलं जरूर बना, परंतु पुरावा देण्याची चूक मात्र कधीच करू नका. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा आपला व्हिडिओ इथे संपत आहे. श्री स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.